उभं राहायचं, राजकारण करायचं आणि आपला मुद्दा ठामपणे मांडायचा. ही जगात कुठेही सोपी गोष्ट नाही. सर्वात जास्त अहमदनगर हे कठीण गाव. तिथं दादाचे उभे राहिले, पायपीट करून हॉस्टेलच्या जागा मिळवल्या, परवाना मिळवल्या. त्याच्यातच लिहिलंय त्यांनी की कोपरगावच्या बोर्डिंगसाठी परवानगी मिळाल्या, 3 महिने पदयात्रा काढत होता असंही वाक्य लिहिलंय त्याने. तेच आणि पदयात्रेचा काय अनुभव आहे ते त्यांचं लिहिलेलं आहे. आता हा माणूस 62 होतो आम्ही आत्रे साहेबांच्यावर निवडणूक विरुद्ध अण्णासाहेब शिंदे. अण्णासाहेब शिंदेला भेटलो. ते 10 साहेब म्हणाले, तुम्ही श्रीरामपूरला तुमची सभा झाली तर जेवण माझ्या घरी. तर असं म्हणलं एका अटीवर, अकोल्याला तुम्ही आलात तर माझ्या घरी. मान्य म्हणाले. श्रीरामपूरची सभा आटोपल्यावर अण्णासाहेब शिंदेच्या घरी दादाचं रुपवते जेवायला गेले. गप्पा झाल्या, जेवण झालं, निघाले आणि म्हणाले तुम्हाला हरवण्याकरता तर पुढच्या सभेला चाललो. अण्णाचं म्हणाले शुभेच्छा. गाडी परत सोडायला गेले. निवडणूक झाली, अण्णाचे जिंकून आले. त्यांच्या घरी पुष्पगुच्छ द्यायला पहिले दादासाहेब उभे होते. महाराष्ट्राचं राजकारण त्यावेळेचं काय होतं हे समजून घ्या. त्यामुळे शिरीष भाऊ, तुम्ही जे आता म्हणत शांताबाईंची कविता, कोणाच्या खांद्यावर कोणाचे होते, ती त्यावेळेची आहे. आता कोणाच्या पायावर कोणाचे डोके अशी परिस्थिती आहे. काळात खूप फरक पडला. माणसं बदलली, चारित्र्य बदललं. दादासाहेब 25 वर्ष झाले, यशवंतराव चव्हाण 40 वर्ष झाली, राजाराम पाटील 40 वर्ष झाले, दादा वसंतदादा 35 वर्ष झाली, मधुकरराव चौधरी 16 वर्ष झाली. त्या उंचीची माणसं आहेत का? कुठून आणायची त्या माणसं? गृहनिर्माण मंत्री होते दादाचे. कन्नम्मा नगर विक्रोळी ऐकून माहिती का तुम्हाला? माहिती आहे. ही वसाहत कोणी बांधली माहिती ना? सर्व पणाला लावून कॅबिनेटने सांगितले मला व्हायलाच पाहिजे. आणि गरीबातल्या गरीब दलित समाजातल्या विविध जातीतल्या, नुसतं केवळ महार समाज म्हणजे त्यावेळेचे अस्पृश्य म्हणून गणले जाणारे नव्हे, तर त्याच्यापेक्षा ढोळ समाज असेल, साडी माळी तेली कुणबी कोष्टी माकडवाला नंदीबैलवाला डमरूवाला गावकुस्ता बाहेरचा आपला बाहेरचा त्या सगळ्यांना कन्नम्मा नगरमध्ये आपण जागा दिलेली. असा मोठा विचार करणारा एक माणूस होता तो. ते युकेरिस्टचे काँग्रेसची वेळी शास्त्रीनगर आणि कुर्ला नेहरू नगरची घरं बांधली. जगातून सगळे अमेरिकेत आले ते लोक, जगातून ख्रिश्चन्स, त्यांना राहायला जागा दिल्या, घाळगीत बांधलं होतं. गळाला सुरुवात झाली. दादासाहेबांचा काही संबंध नव्हता, ती 65ची गोष्ट. पण 72 पर्यंत ते सगळं गळकं सुरू झालं. मृणालगोरींनी सभागृह बंद पाडलं. उत्तर द्या. गृहमंत्री दास उभे राहिले आणि म्हणाल ते 12 वर्षापूर्वी ते बांधलं, तेव्हा मी नव्हतो, आता मी सरकारात आहे, मी उत्तर देतो. आपण दोघं मिळून जाऊ, जेवढं सिमेंट लावता येईल तेवढं नेमण्याचा प्रयत्न करू. गळती थांबली तर थांबली, तर तुमच्याशिवाय तुम्हाला नाही थांबले तर मी काय करू, तुम्ही काय करू. त्यावेळेला नाही मला सांगाय थांबेल की नाही. तर म्हणाले आता मी तिथे कमिशनर देव आणून बसवलाय, त्याचा नव्हतं देव, आता देव आणून बसवलाय, त्याच्याने झालं नाही तर मी गोरे यांना आणून बसवतो, तुम्ही मध्ये करून टाका. इतकं हलकं फुलकं त्यांचं बोलणं, कधी चिडलेलं मी त्याला बघितलं नव्हतं आयुष्यामध्ये. एक काल नगरचा असा होता, आज लोकांना आठवण नसेल, काँग्रेसचे अध्यक्ष असीर MRT, समांतर काँग्रेसचे अध्यक्ष ते ग्रुप होते आणि जनसंघाचे त्यावेळी नुकताच झाला होता फरांदे. एकाच जिल्ह्यातले 3 पक्षांचे 3 मोठे अध्यक्ष अहमदनगरला होते. असा नगर जिल्हा. त्या जिल्ह्यामध्ये अकोले तालुक्यात 5 हॉस्टेल त्या काळात, कारण ही सोपी गोष्ट नव्हती.
त्या दलित समाजातला, गरीब समाजातला आज त्या भागात 80% विद्यार्थी जे शिकले ते त्या हॉस्टेलमध्ये राहून शिकलेले आहेत. सभागृहात बोलायला अत्यंत हजर व्हावे. आता मगाशी त्यांनी शाहिरांचा उल्लेख केला. साहेब हे नुसते कलावंत नाहीत, तमामगीर, शाहीर, नाटककार या सगळ्यांवरचे करमणुकीचे सरकारचे कर रद्द करण्याचा निर्णय दादासाहेब रुपवतेने घ्यायला लावलेला आहे. म्हणून त्याला ते कर माफ झालेले आहेत. सामाजिक जीवनामध्ये हा माणूस अत्यंत सगळ्यांना मिळून मिळून बरोबर चालणार होता. स्पष्ट वक्ते होते. तुम्हाला खरं वाटणार नाही, षण्मुखानंदाच्या सभागृहात इंदिरा गांधी आणि नॅशनलाइझ चर्चा बँकांचं राष्ट्रीयकरण झालेलं होतं आणि दादासाहेब भाषणाला उभे राहिले म्हणले की आय अग्री फुल्ली नॅशनलायझेशन, पण नॅशनलायझेशन विदाऊट नॅशनल माइंड, राष्ट्रीय मन तयार झाल्याशिवाय नॅशनलायझेशन करणं ही कदाचित धोकादायक गोष्ट होऊ शकते. यंत्रणेच्या हातात चुकीच्या गोष्टी जाऊ शकतात. इतक्या स्पष्टपणे दादासाहेब त्या दिवशी त्या सभागृहात बोलले की सगळ्यात जास्त टाळ्या दादासाहेबांना पडल्या. आपले विचार स्पष्टपणे ते मांडायचे, हलक्या फुलक्या शब्दात मांडायचे. माझा त्यांचा संबंध फार वेगळ्या पद्धतीत, त्याला दम्याचा विकार होता. माझ्या घरी 2-3 वेळा आले होते. गोरेगावला आले, कलिनेला आले. माझ्या मिसेसचाही दमा होता, तिला दम लागला होता. तेव्हा त्याने खिशातून ते वेंटोलिन काढलं आणि म्हणाले अरे हे घ्या पहिले, लगेच मला फरक पडेल. त्याने खिशातलं वेंटोलिन त्यांना दिलं. 10 म्हणलं कुठे मिळतं? ते म्हणे गोदरेज कंपनी. गोदरेज नाही, ते वरळीला जी होती ग्लास्को कंपनीमध्ये. त्या ग्लास्को कंपनीत माणसाला लगेच फोन केला. माझं नाव ते फार बाजारात मिळत नव्हतं आणि म्हणे यानं 1 महिन्याला देऊन टाकायचं. आणि महिना संपल्याबरोबर दादासाहेबांचा फोन आला, तुम्हाला मिळाले का? कोण लक्षात ठेवतं का एवढ्या गोष्टी? सामान्य माणसाबद्दलची इतकी आत्मीयता असलेला माणूस दुर्दैवाने इतक्या लवकर गेला. आता हे आज आपण किती वर्षांनी केलं? दादासाहेब गेल्यावर 75व्या वाढदिवसाला मंथन पुस्तक तयार झालं होतं. त्यांच्या अमृत महोत्सवाला आपण प्रकाशित करणार होतो. रावसाहेब तुमचीच प्रस्तावना आहे त्याला 40 पानाची, आणि ते जर मुंबई विद्यापीठाला तुम्ही सादर केलं असतं तर तुम्हाला दुसरी डॉक्टरेट मिळाली असती, अशी ती प्रस्तावना आहे. दुर्दैवाने त्याच्या आता दादासाहेबांचं निधन झालं म्हणून तो त्यांना गौरव ग्रंथ काढायचा ठरला होता. तो आपल्याला दुर्दैवाने स्मृती ग्रंथ करावा लागला. एकेकाचं नशीब असतं असं. आज तुम्हाला हे खरं वाटणार नाही. गृहनिर्माण मंत्री असलेल्या दादासाहेबाला मुंबईत घर नाही, नव्हतं, आजही नाही. खरं वाटेल का कोणाला? दादासाहेबाचं मुंबईत स्वतःचं घर नाही. अकोल्यात ते जुनं जे घर होतं तेच पुढे प्रेमानंदने 15 वर्षांनी नंतर बऱ्यापैकी बांधलं. गृहनिर्माण मंत्री, घर नसलेला गृहनिर्माण मंत्री, त्याचं नाव दादासाहेब रुपवते. एकच मंत्री असतात ज्याला घर नव्हतं, स्वतःचं घर नाही शेवटपर्यंत. आयुष्यात काही कमवलं नाही. ही सगळी जी माणसं आहेत ना, खंत काय वाटते? मी आज त्या पिढीचा प्रतिनिधी आहे. 1958-57 पासूनची सगळी माणसं. आता मधुकरराव चौधरी इथे, त्यांचे वडील शिक्षण मंत्री. एम्बॉसीज कोणी स्थापन केलं? हो, मधुकररावने. कोणाच्या हातात गेलं? कसं गेलं? हे दादासाहेब फाळके चित्रनगरी कोणी स्थापन केली? मधुकररावने. 10-2-3 अभ्यासक्रम कोणी स्थापन केला? मधुकररावने. 1 लाख विद्यार्थी एका दिवशी एका मैदानावर एक सूर एक ताल गाणं म्हणतायत. कोणी सुरुवात केली? मधुकरराव. बापू असतील, मधुकरराव असतील, प्रतिभाताई असतील, यशवंतराव मोहिते असतील, ती टीम बलच आहे. दादासाहेब रुपवते, ही सगळी माणसांची त्यावेळची जी टीम होती, अशी टीम पुन्हा होणे नाही महाराष्ट्रात. अशी माणसं पुन्हा होणार नाही. फार उत्कृष्ट दादासाहेबांचं एक वाक्य यायचं की जेव्हा मी त्यांना कळलं की मी बोर्डिंग काढतोय
पी.जी. गवई चीफ सेक्रेटरी होते. पी.जी. गवईला यशवंतराव सांगितलं की ताबडतोब त्यांना सगळ्या परवानग्या द्या. आणि मग पुढच्या परवानग्या विनासाहेब मिळाल्या आणि ते यशवंतरावांमुळे घडू शकलं याचा उल्लेख या पुस्तकात त्यांनी मुद्दाम केलेला आहे.